करायचं असतं होय नाही का नाही. हे कलिंगड खाल्ले तोंड तर धुणे जागी जा तोंडाला लागले तर बी हे. तर आमचा आज बघा रविवारचा बाजार होता. सगळं आमच्या घरी माळवं तर हाय बघा. पण कसं आहे आपल्याला सवय लागलेली असते. घरचं खाऊ वाटत नाही, बाहेरचं खाऊ वाटतं. तशातला हे प्रकार आहे माळव्याचा पण. घरी आता वांगे येते, गौरी शेंगा आहे, परत ना काकडे येत्या, परत मिरची आहे, शेवगे शेंग आहे, पालकाची भाजी आहे, सगळं आहे. पण बाहेरचं जी नाही ती वस्तू खाऊ वाटते आणि घरचं आहे ती काय त्याची भाजीच खाऊ वाटत नाही. म्हणून बघा टमाटो नाही ती म्हणून टमाटो आणले ती आणि कोबीचं आणलंय. ही लावलं असतं तर आपल्या मळ्यात आलं असतं. पण ह्याचं काय ध्यानच नाही बी लावायचं आणून. मिळलं असतं ह्याचं बी आणि येतं पण चांगलं आपल्या मळ्यात. पण आणलं नाही बी आता काय बघू पुढच्या वरी गेल्यावर नाही. पण तरी पण बघा हे लावलं हे खाऊ वाटणार नाही, दुसरं खाऊ वाटणार असं असतंय. त्यामुळं तर बघू अजून कलिंगड होती, घरचीच होती कलिंगड. ती कापून खाल्ली ती पोरीने सगळं राडा टाकलाय घरात. सगळ्या घरात केल्यात कलिंगडाच. काढून खावा म्हणलं तर खाल्ले नाही तरी तसेच खाल्ले ते सगळ्या घरात मी केल्यात. तर हो का सामान आम्ही आणून मांडलंय का तर त्या घरात जरा कोबा केलाय. त्यामुळं ह्या घरात सगळं मटेरियल आणून टाकले मांडले. तर सगळा राडा एकाच घरात उठलाय. ते बसाय उठाय बरी नाही. मला तर सगळं मळ्यात आल्यावर असा पसारा दिसल्या उगच होतंय. काय आता 2-3 दिवस इलाज नाही. उगाच व्हायच काय तर आपण आवे शेतकरी काय मळ्यात जाऊन कुठे चूल पेटून आपलं ती भारी हा ती उलट भारी. मग असं सगळं घरात पसारा असं तर काय होते. अरे माणसं मेंढरा मागे मुंग्याचा उन्हाळ्याचा दिवस आहे आता. मुंग्याचं किती भ्याय माहित आहे. सगळ्या मुंग्यास लाल मुंग्या कुठं बघत कशाला काढते ना रे? निघते त्या. शांत बस की ग बाळा. कशाला पाहिजे तुला चावी कपाटाची? कशाला पाहिजे? तू सारखं कपाट उघडते म्हणून मी त्याला कुलूप लावून ठेवलंय. पैसे ठेवलेलं असतंय काय ठेवलेलं असतंय तुम्हाला काय कळत नाही. तुम्ही उघडं ठेवताय परत गेलं का काय मग कोणाला बोलणार मी असं असतं ना. म्हणून कपाटाला हात लावायला नसतं. बरं असू दे परत मी देते तुला काय असेल ते तुझं कपाटातलं काढून देते तुला. आता मला जरा मळ्यात ना आले शांत बसू दे. ही माळावर ठेवू दे जरा बसू दे थोड्या वेळ. उद्या सोमवार आहे म्हणजे फराळ आणले बघ तुला परत म्हणून फराळ आणलं नाही ते कुणाला खायचंय पण उगता नाही का आणि इकडं माघार देऊन येतो दिकडं भुकलं नसल्यावर खाऊ वाटतं असल्यावर खाऊ वाटत नाही. म्हणून आपला असायसाठी ठेवा म्हणलं आणून घरात. वेपर्स आहेत तेवढं वेपर्स भाजणार खाणार. कसं आपलं अन्न ही नसल्यावर खाऊ वाटतं. नाही सांगितलं लय उकडते. लाईट गेली काय? लाईट आहे पण डीम आहे. लय आज उकडते. जर पाऊस पण येत नाही. पाऊस आला तर बरं बी होईल कारण आमची पिकं लय जरा वाळायला लागली. आता उन्हाळ्यात पावसाळा करतो म्हणजे आता अहो गारांचा पाऊस नाही तिथं लय पडलाय. आपल्या इथं पडला तर थोडा बरा तर होईल. कुठे पडलाय? नळाचं पाणी येऊस तर होय नाही तिथं किती पण नुकसान केलंय माहिती आहे घराच्या पावसाने. द्राक्षांची कलिंगडांची. आपल्या इकडं नाही लय पडला. कोण दगड मारते बघ आता किती सगळं उचलून. मला खरं होतं वाटत नाही वैरण काढून मळ्यात मग त्या लांबच्या पुढे बसून कर काम. मग बसून काय करू? बाहेर आता चूल पेटवायला लागली. गॅस संपत आलाय. सकाळचं ऊन असतं बाहेर म्हणून गॅस तेवढा तर मध्ये थोडा तरी परत गॅस मिळत नाही 45 दिवस झाले शिवाय. आपला आता 3 महिने झाले की अजून आता मिळत बुकिंग करून 45 दिवस असं कुठं झाले तर 45 कुठं तवा. तुम्ही मुद्दाम बुकिंग करायचा ना काय गॅस नाही होते. पण 30 तारखे मोर मार्च एंड झाल्यावर गॅस मिळणार आहे. तुम्ही काय तर उगाच झोल करू नका. का नाही मुलका जाणं आणले मळ्यात डाळिंब ती दिशा आपण मागच्या ह्यात चूल पेटवा की. बाहेर
पावसा पाणी ठीक आहे मग तेव्हा मग तोपर्यंत आता नाही जोपर्यंत पेटवायचो आता कुठे आहे पाऊस आज काय बाहेर मी काय सांगते ती सांगते बाहेर आता बाहेर करायचं सकाळचं कसं ऊन असतं त्यामुळे बाहेर करू वाटत नाही चूल म्हणते एखादं चुलवान घरात काढलं तर घरात स्वयंपाकाला काय आता बाहेर मुलगा धुरच बाहेरच्या बाहेर जातो निघून हा आणि ऊन सकाळचं उन्हात करतो असं करायचं सगळं स्वयंपाक सकाळ ठीक आहे सकाळच काय लवकर उठून केल्या म्हणते 8च्या आत सगळंच तुम्हाला साधवायचं म्हणल्यावर कसं व्हायचं सहज साधवायचं म्हणजे पण शेतकरी म्हणल्यावर लवकर दणका लवकर काय कामाने इळभर माणूस घेऊन जात उन्हानं ह्या कामानं लवकर उठायचं बी काय ना उठलं तरी बाहेरचं शेणानं घाणं लुटून झाडून हेच असतं त्याच्यातच दिवस उगवलेला कळत नाही कितीला मग 4ला उठतात लवकर उठल्या का होईल कच्ची आणली ती टमाटर आता आणली ती पण ह्याच्यातच ठेवते आता कुठे इथं मांडत बसू अजून ह्याच्यात त्या ह्याच्यावर पाणी दे लागतंय बघा वांग्याला ते लागतं शेवग्याला सोडलं होतं पाणी मी बघून आले जाऊन झाली पण वांग्याला पाणी सोडायला आता उद्या वांग्यावरच कॉप चालू आहे वांग्याला सोडलं उसाला बी झाली भरपूर वर कुठल्या वरच्या खाली समान मोर तिथं एवढी नाही थोडी झाली पण वर भरपूर झाली वर बुकरीला होय शेवग्याच्या बाजूला बर ठीक आहे डबा किती आहे बाळा तिथला ठेवलंच ते जांभळे लागल्या बघा मला दिवस मावळायला जांभळे आल्यावर कसं व्हायचं कामाला येऊते कटाळ येऊन जाते बघा तर आता चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार